अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ गुरु उपदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। जीवनात स्वतःची तुलना कधी इतरांसोबत करू नका, कारण प्रत्येकाचा जीवनाचा प्रवास हा वेगळा असतो। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या समस्याही वेगळ्या असतात। तुलना करायचीच असेल ना तर तुमच्या कालची आणि आजच्या दिवसासोबत करा। ती तुम्हाला नक्कीच पुढे नेईल आणि नक्कीच तुम्हाला ती यशस्वी करेल। म्हणून गुलाबाचं फूल जेवढं सौंदर्यामुळे लक्षात राहतं ना, तेवढंच ते त्याच्या संरक्षण करणाऱ्या काट्यांमुळेही लक्षात राहतं। म्हणून सौंदर्याचं रक्षण करण्यासाठी काट्यासारखं बोलणं असेल तर मग व्यक्ती लक्षात राहत असते, आणि या काळात तर आपल्याला तसं वागावंच लागेल। म्हणून समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे। म्हणून समाधान तुम्हाला असायलाच पाहिजे। ज्याला ही संपत्ती सापडते तो माणूस खरा सुखी होऊन जातो आणि आनंदी होऊन जातो। आणि तुम्ही तर स्वामींच्या भक्तीत लीन राहून सुद्धा सुखी, आनंदी आणि समाधानी राहू शकता। मग नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान आपला जागा होत नाही, आणि तोपर्यंत आपण कोणतेही पाऊल मोठे उचलत नाही। म्हणून आपला स्वाभिमान जागा होण्यासाठी नक्कीच आपल्या अस्तित्वावर काहीतरी झालं पाहिजे, तेव्हाच आपल्याला नक्कीच जाग येते आणि आपण पुढचे पाऊल घेण्यास नक्कीच तयार असतो। आयुष्यात तुम्ही कितीही चांगलं काम केलं ना, तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ती लोक तुमच्या चुकाच काढणार आणि तुमच्या चुकांवर ते नक्कीच लक्ष ठेवणार आहेत। म्हणून त्या व्यक्तींकडे कधीही लक्ष देऊ नका। तुम्ही फक्त तुपलं चांगलं काम करत राहा। एकटे पडलात तरी चालेल, पण स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून दुसऱ्याचं मन जपण्याचा प्रयत्न मात्र आयुष्यामध्ये तुम्ही कधी करू नका। जेव्हा सोबत कोणी नसतं ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यातील काही कठीण प्रवास हा एकट्यानेच करायचा असतो, आणि तो एकट्यानेच आपल्याला करावाही लागणार आहे। म्हणून आयुष्यामध्ये काही ना काही शिकलात तरी चालेल, पण माणसं मात्र ओळखायला शिका आणि ती माणसं जपायला सुद्धा शिका। म्हणून इतरांशी स्पर्धा करू नका, कारण तुमची लढाई कोणी दुसऱ्याशी नाही तर स्वतःशी आहे, आणि स्वतःशी लढाल तर मग तुम्ही नक्कीच तुमच्या स्वतःकडून काहीतरी शिकाल आणि नवीन गोष्टी आत्मसात कराल। म्हणून आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा, कारण संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि मिळणारही नाही। म्हणून स्वतःला आनंद होईल असं पण काहीतरी करत जा। किती दिवस लोकांचा विचार करणार आणि लोकांसाठी आपण जगणार आहे। म्हणून दुनियादारी करायला वेळ लागते, पण जेव्हा कळते ना तेव्हा माणूस स्वतःमध्ये जगायला लागतो आणि स्वतःमध्ये सर्व काही त्याला आनंद पाहिजे असतो। म्हणून स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र मोठी किंमत आपल्याला मोजावी लागत असते, आणि ती किंमत आपण आयुष्यातून अनुभवून घेऊन ही चुकवू शकतो। म्हणून कोणी चांगलं आपल्याला समजावं म्हणून गोड बोलण्यापेक्षा 2 शब्द जास्त बोला, पण तोंडावर पण खरं बोला, आणि खरं बोलायला आपण शिकलंच पाहिजे। माणूस यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा तो स्वतःचा बदलण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यामध्ये स्वतःमध्ये भरपूर काही बदल करतो। म्हणून आयुष्यात सर्व काही सोडा, पण हसणं आणि स्वप्न पाहणं निश्चित कधी सोडू नका। आणि ते तुम्ही सोडलं तर मग तुमची जीवन जगण्याची आशा ही पूर्णपणे मरून गेलेली असते। म्हणून पुन्हा एकदा आयुष्याची नवीन सुरुवात करा। जी अपेक्षा दुसऱ्यांकडून केली होती तीच अपेक्षा स्वतःकडून करा, आणि स्वतःला तुम्हाला काम करायला लागेल तरच तुम्हाला त्यांचे फळं मिळणार आहेत। म्हणून शुद्ध खळखळून वाहणाऱ्या पाण्याला माहिती नसतं की पुढचा रस्ता आपला गढूळ असेल। तसंच उगवलेला दिवस हा बेभानपणे जगा, कारण पुढे जाऊन कसा मावळेल हा कोणालाच माहित नाही आणि माहित नसणार सुद्धा आहे। म्हणून एक गोष्ट कायमची तुम्ही लक्षात ठेवायची, ज्याच्या अंगात जिद्द असते ना त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते। तो ती गोष्ट मिळून राहतो आणि त्या गोष्टीसाठी तो आतोनात प्रयत्न सुद्धा करत असतो। म्हणून कोणतीच गोष्ट ही सोपी नसते, आणि सोप्या गोष्टी करून हवं ते मिळवता येत नाही। म्हणून आपल्याला मोठं पाऊल हे आयुष्यात उचलावंच लागतं। संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो। बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा ओळख आपल्याला दाखवत असतात, आणि म्हणून आपण फक्त आपल्यासाठी जिंकायचंय आणि आपल्याला चांगलं वाटेल तेच मात्र आयुष्यामध्ये करायचंय। आनंद मिळतोय तर घ्यायला शिका जीवनाचा, कारण हे दिवस पुन्हा पुन्हा येत नाही आणि तुम्ही या दिवसाला जगूही नंतर शकणार नाही। म्हणून हे दिवस चांगल्या प्रकारे जगून घ्या आणि चांगल्या प्रकारे तुम्ही मेहनत करा, आणि मेहनत करत राहा। थोडा वेळ लागेल, पण यश हे नक्कीच तुम्हालाच मिळणार आहे। आणि सकाळची सुरुवात ही नेहमी नव्याने सुरू करा। काल आपल्या बरोबर काय घडलं हे सर्व विसरून आपली मानसिकता नवीन काहीतरी करण्यासाठी तयार झालेली असते। म्हणून ती नवीन मानसिकता ठेवा आणि नवीन सर्व काही तुम्ही आयुष्यामध्ये आपण
नक्कीच शिकायला पाहिजे आणि करायला सुद्धा पाहिजे. तेव्हाच माणसाला नवनवीन अनुभव येतात आणि नवनवीन माणसं त्याच्या आयुष्यात भेटतात. आयुष्यात 4 पावलं पुढे जाण्यासाठी कधी कधी 2 पावलं स्वतःच्या मागे ही घ्यावी लागत असतात. तरच आपण उंच झेप घेऊ शकतो. आणि कोणी चांगलं समजावं म्हणून गोड बोलण्यापेक्षा 2 शब्द जास्त बोला, पण आपण त्याच्या नक्कीच समोर ते बोलले पाहिजे आणि तेच आपल्याला पुढे कामातही येतात. कारण असे आपण नक्कीच पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो तर आपण काहीच करू शकत नाही. आपल्यालाही काहीतरी करावं लागणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे आणि ती प्रेरणा तुम्हाला भरपूर गोष्टीतून मिळू शकते. म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य किती जगत आहात यापेक्षा तुम्ही ते कसं जगतात याला जास्त महत्त्व असतं. आणि आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. त्यामुळे काही गोष्टी सोडून दिल्यानेच बरे असतात. परंतु असंही नाही की आपल्याला काहीच जमत नाही. जिथे जिद्द असते तिथे सर्व काही जमतं आणि सर्व काही होतही असतं. म्हणून आयुष्यामध्ये रिस्क घ्यायला शिका. कारण जिथे रिस्क आहे तिथे विजय फिक्स आहे आणि तुमचा विजय हा होणारच आहे. आणि नाही झाला तरी तुम्हाला शिकायला भरपूर मिळत असते. म्हणून यश मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणे पुन्हा एकदा प्रयत्न करणे. आणि ते पुन्हा एकदा प्रयत्न केल्याने आपण यशाच्या थोड्या लांब असतो तर आपल्याला यश हे मिळून जात असते. म्हणून यश मिळवण्यासाठी टॅलेंटची नाही तर मेहनतीची आवश्यकता असते. आणि तुम्ही किती मेहनत करता हे नक्कीच तुमच्यावर स्वतःवर अवलंबून असते. म्हणून तुम्ही मेहनत ही मनापासून करायची. आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा. कारण संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते आणि तीच परीक्षा आपण आयुष्यामध्ये देत असतो. म्हणून आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे. ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकतात आणि ते तुम्हाला मिळू शकतात. म्हणून नाते सांभाळताना कधी कधी इतके झुकले जाते की कुटुंबातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण घर पोखरू शकते. त्यामुळे स्वार्थ असावा तो घरातील लोकांमध्ये नक्कीच नसावा. म्हणून स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचे नसते आणि न पारखता जोडलेले नाते हे कधीही टिकत नसते. नात्यांमध्ये स्वार्थीपणा आला की ते नाते तुटायला वेळ मात्र लागत नाही. म्हणून प्रत्येक वस्तूत सौंदर्य असते, पण ते प्रत्येकाला दिसतेच असे नाही. ते कोणी बघितलं तरच त्याला दिसत असतं हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता आणि आनंद त्यांच्याकडून घेऊही शकता. म्हणून जीवनात संघर्ष हा अपरिहार्य. प्रत्येक अपयश ही यशाच्या दिशेने एक पाऊल आहे. आयुष्यातील चढउतार हे तुम्हाला अधिक दृढ आणि निर्भीड बनवतात आणि तसेच तुम्ही आयुष्यामध्ये जगतही असतात. म्हणून आयुष्यात आलेल्या अनुभवातून स्वतःला बदलावं लागतं. जर आपण बदल केला नाही तर आपण जिथं आहोत तिथंच राहून आणि जो बदल करेल तो समोर जाईल आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण भविष्य सुद्धा बदलू शकतो. त्यासाठी आधी आपल्या सवयी बदलाव्या लागतील. सवयी बदलल्या की भविष्य आपलं बदलणार आहे आणि आपण चांगल्या कामावर लक्ष देणार आहे. म्हणून दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते. तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआपच येतात आणि आपोआपच निर्माण होत असतात. म्हणून कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट दुसऱ्यांची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम म्हणून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार व स्वतःवर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे आणि त्यानुसार आपण आयुष्यामध्ये कामे केली पाहिजेत. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून येणारी व्यक्ती नक्की शोधा. आयुष्य तुमचं मनासारखं नक्कीच होऊन जाईल. आणि अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं. आणि चुकीच्या माणसांकडून कधीही तुम्ही अपेक्षा करायची नाही हे मात्र निश्चित. म्हणून शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे तर आत्मा ज्ञानामुळे हा पवित्र होत असतो आणि तो त्याप्रमाणे नक्कीच चांगला होत असतो. म्हणून मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ या जगामध्ये आहे. आणि जगाने माझ्यासाठी काय केले हे पाहण्या अगोदर मी जगासाठी काय केले हे अगोदर आपण विचारात घेतले पाहिजे. आणि सौंदर्य हे वस्तूत नसून ते पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते. त्याकरता जीवन फुलपाखरासारखे असू द्या, पण ध्येय मधमाशी सारखे ठेवा आणि हळूहळू मेहनत नक्कीच करत राहा. एक दिवस तुमचा नक्कीच येईल. कोणत्याही व्यक्तीशी चर्चा, भांडण होत असताना समाधानी राहण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाहेर पडायला हवे आणि तुम्ही त्याच्याशी वादविवाद नक्कीच करू नये. आणि व्यक्तींच्या शिफारसी स्वीकारा, कारण ते विनामूल्य आहे. तरी आपल्या स्वतःच्या निवडींचा पाठपुरवठा करा, कारण त्या मुलांच्या पलीकडे आहेत. हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे तुमच्या लक्षात आलंही पाहिजे. पुन्हा आपले मस्तक झुकू नये. नेहमी ताठ मानेने जगायला आपण शिकले पाहिजे. आणि महान माणसे सतत आत्मशोध घेत असतात. ज्या जाणण्याने स्वतःला जाणले जाऊ शकते
तेच खरे ज्ञान असते आणि तेच आपल्याला भरपूर काही शिकवून जात असते. म्हणून ताऱ्या बनण्यासाठी तुम्हाला चमकावे लागते. तुमचा रस्ता तुम्हीच निवडा आणि अंधाराला अजिबात घाबरू नका, कारण अंधारातच तारे जास्त चमकत असतात आणि भरपूर काही ऊर्जाही देत असतात. म्हणून यशस्वी माणूस तो असतो जो दुसऱ्यांनी मारलेल्या दगडांपासून स्वतःचे घर उभे करू शकतो आणि तो दुसऱ्यांच्या चुका जे बोलत असतात त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष देत असतो. म्हणून जर लोक एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणत असतील तर ती गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य असेल, तुमच्यासाठी नाही. ती तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता आणि त्यामध्ये भरपूर काही गोष्टी मिळवू शकता. म्हणून आयुष्यात वादळ तुमचा मार्ग बिघडवायलाच येतात असं नाही. काही वादळ तुमचा मार्ग साफ करायला देखील येतात, पण त्यांच्याशी लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे आणि त्याचे नक्कीच तुम्ही अनुभव घेतले पाहिजे. स्वतःची मेहनत स्वतःलाच करायची असते, कारण दुसरे कोणीच तुम्हाला मदत करणार नसतो. जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्हाला काम झाल्यावर मिळणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून कधी कधी नंतरचा अर्थ कधीच नाही असा होतो. म्हणून जे काय करायचे ते त्या क्षणी करावे. स्वप्न पहा आणि स्वप्न साकार करा. हेच तुमचं जीवनाचं लक्ष होणार आहे आणि हेच लक्ष तुमचं पाहिजे सुद्धा. म्हणून तुम्ही फक्त आयुष्यावर आणि मेहनतीवर लक्ष द्यायचंय आणि जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा आपण प्रयत्न आपल्याकडून केला पाहिजे. कोणताही निर्णय घेताना विचार करून निर्णय घ्या, कारण अतिघाई संकटात नाही एवढं मात्र लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आणि आयुष्यात कोणताही निर्णय घेताना तुम्ही कसा घेता आणि काय विचार करता त्यामागे काय पूर्णपणे जीवन असतं हे तुम्ही स्वतः ठरवायचं असतं. आयुष्याचं एक पाऊल पुढे यश उभं असतं. तुम्ही फक्त चालत राहिलं पाहिजे आणि चालत असताना तुम्ही फक्त यशाकडे बघितलं पाहिजे, बाकी तुमच्याकडे काही दिसलं नाही पाहिजे. निघून गेलेला क्षण हा कधीच परत मिळवता येत नाही, त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा नक्कीच तुम्ही जगून घेतला पाहिजे आणि आनंदाने नक्कीच जगला पाहिजे. माणूस एकटा हारला म्हणजे तो हरत नाही, परंतु तो पुन्हा प्रयत्न करायचे सोडून देतो तेव्हा तो नक्कीच हारतो आणि त्याला जीवनामध्ये काहीही दिसत नाही. म्हणून आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याची लढाई ही आपल्याला लढावी लागते, कारण लोक फक्त ज्ञान देतात, साथ कोणीच देत नाही. आत्ताच्या काळात प्रत्येक जण आपल्या जीवनात बिझी आहे, पण त्या बिझी जीवनात नक्की काय चाललंय हे कोणालाच माहीत नाही आणि ते त्यांना कळतही नाही. म्हणून एकाच प्रकारे विचार करून वेगवेगळे प्रॉब्लेम्स कधी सुटत नाही. त्यासाठी वेगवेगळा विचार तुम्हाला नक्कीच करावा लागतो. म्हणून कोणतीच गोष्ट सोपी नसते आणि सोप्या गोष्टीकडून हवं ते मिळवताही येणार नाही आणि तुम्हाला मिळणारही नाही. म्हणून घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा भविष्याचा विचार करा, कारण निघून गेलेला काळ आपल्या हातात नव्हता, परंतु येणारा काळ तरी आपल्या हातात आहे आणि त्याचं आपण संधीचं सोनं देखील करू शकतो. म्हणून स्वप्न पाहण्यासाठी कोणतीही किंमत लागत नाही, परंतु पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र मोठी किंमत ही आपल्याला मोजावी लागत असते. आणि नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाचे असते ती फक्त जिद्द आणि ती आपल्यात असली पाहिजे. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे तुमचं यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं आणि ते पहिलं पाऊल तुम्ही नक्कीच ठेवलं पाहिजे. दुसऱ्यांकडे लक्ष देऊन ताण घेण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देऊन ताणाचा पासून दूर राहिलेले कधीही चांगले असते. आणि वेळेनुसार बदलण्यापेक्षा वेळच तुम्ही बदला, कारण चांगली वेळ येत नाही तर ती आणावी लागते आणि आपल्याला स्वतःला प्रयत्नही करावे लागतात. म्हणून आयुष्यात शिकण्यावरती लक्ष द्या, डिग्रीवरती नको, कारण तुमचं शिक्षणच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल, ना की डिग्री. आणि त्या डिग्रीमुळे तुम्ही नक्कीच काहीतरी गमावून बसाल आणि भरपूर काही गोष्टी या तुम्ही अनुभव देखील घेऊन बसाल. म्हणून आणखी खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात. आणि त्यासाठी आपण आतोनात मेहनत करत असतो आणि ती मेहनत खूप काही आपल्याला शिकवून जाते. आयुष्यात शिकण्याकरता लक्ष द्या, म्हणून तुम्ही फक्त त्या गोष्टी शिका ज्या तुम्हाला आवडतात आणि त्यातून तुम्हाला भरपूर आनंद मिळतो. कारण जीवन निघून जाईल आणि पैसा राहून जाईल, मग तुम्ही काही आनंद घेऊ शकत नाही. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा आपल्याला ओळख दाखवतात आणि ते आपल्याला विचारत असतात. म्हणून आपल्याजवळ सर्व काही आलं तेव्हा सर्व काही लोक आपल्याजवळ येतील, पण काही नसताना तेव्हा जी लोक येतात त्यांना शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच साथ दिली पाहिजे. असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काही हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते, ती म्हणजे अनुभव. आणि तो अनुभव आपल्याला भरपूर काही शिकवून जातो. म्हणून माणूस बदलत नाही, बदलते ती परिस्थिती, पण कायम राहते ती फक्त मैत्री. आणि देवाने आयुष्यात मित्रच असे पाठवलेत की त्यांच्यामुळे आयुष्यातली सगळी दुःख ही संपली आहेत आणि ती दुःख ती मित्र हे वाटून घेत असतात. म्हणून तसेच तुम्ही चांगले मित्र बनवले पाहिजे. नशिबात असलेलं प्रेम आणि गरिबासोबत केलेली मैत्री आयुष्यामध्ये कधीच धोका देत नाही,
आणि धोका देऊही शकत नाही. म्हणून मुक्तीसारखी तीव्रता नाही, आनंदासारखा आनंद नाही, लोभासारखा आजार नाही, उदारतेसारखा मात्र धर्म नाही. म्हणून कल्पनेवर पाण्यास पायासारखा दुसरा कोणताही धर्म असू शकत नाही आणि लालसासारखा दुसरा शत्रू नाही, कृपासारखा दुसरा कोणताही छाटणी नाही. तसेच आनंदाच्या बरोबरीने विपुलता अजिबात नसते. म्हणून घराची योग्य योजना ही घराची भव्यता आहे. तृप्ती ही घराची लक्ष्मी आहे. तृप्ती ही घराची महती आहे. अनुकरणीय स्वभाव म्हणजे घराचे शिखर आहे आणि शेजारपण घराचा आनंद मात्र नक्कीच होऊन जातो. म्हणून मनुष्याला प्रथम मतलब असल्याशिवाय त्याला कोणीही धर्म नसतो. अनुकूलतेने वागणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहानुभूतीने वागले पाहिजे आणि तसाच विचार चांगला केला पाहिजे. महान विचार, सकारात्मक भावना आणि स्वीकार हे आचरण हे जीवनाचे खरे विपुलता आहे. आणि खरे यश मिळवण्याचा मुख्य सर्वात आदर्श मार्ग म्हणजे इतरांना यशस्वी होताना पाहण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि आनंदात असंख्य सदस्य असतात. जी व्यक्ती टिकून राहण्यात भाग घेते तीच आपली खरी सोबती असते आणि शेवटपर्यंत आपल्यासोबत टिकत असते. म्हणून संस्कार आणि विकास जो साध्य करतो तो माणूस असतो आणि जो साध्य करत नाही तो मात्र प्राणी असतो आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या भावना नसतातही. म्हणून कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर जास्त मनावर घेऊ नका, कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळी चांगली म्हणतात. प्रत्येक व्यक्ती ही कोणाला तरी नावेही ठेवतच असतात. म्हणून शांत राहून आपलं काम करत राहा, कारण कोणतीच गोष्ट ही शेवटपर्यंत नाही आणि ती शेवटपर्यंत असणारही नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वाईट काळात माणूस स्वतःच्या कामाला येतो. लोक फक्त आपल्या वाईट काळाची मजा घेतात आणि ती मजा नक्की शेवटपर्यंत घेत असतात आणि ते आपल्याला कधी साथ मात्र देणार नाही. म्हणून जेव्हा माणसाला एकांत आवडायला लागतो तेव्हा माणूस स्वतःसाठी जगायला सुरुवात करतो आणि स्वतःसाठी सर्व काही करत असतो. म्हणून इथे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आणि नक्कीच सर्वजण भरपूर काही कामात व्यस्त आहेत आणि त्यांना त्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. म्हणून माणूस पण आपलं जर मरून गेलं असेल तर मग आपण जीवन जगून काही फायदा नसतो. फक्त मोठमोठ्या गोष्टी करणे ही आजकाल सर्वात मोठी बिमारी बनली आहे. जगा, आपण कोणता तरी मोठ्या कारणासाठी जगा, नाहीतर तुमचं जगणं हे जगणं नाही बरं का, आणि ते काहीच असू शकत नाही. म्हणून आयुष्यातील कोडी सोडवायची असतील तर स्वभावात गोडी असायला हवी आणि म्हणून तुमचा स्वभावही चांगला असायला हवा. तुम्हाला जीवनात सुखी राहायचे आहे तर सुख बाहेर नाही, स्वतःमध्ये शोधा, मग ते नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि जवळ घेणारा आपल्याला कोणतरी असावा लागतो आणि आपला ऐकणाराही कोणतरी जीवनामध्ये आपल्या पाहिजे असतो. माणसाला सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा त्याचा वाईट काळ सुरू असतो आणि त्याच्याजवळ एक रुपयाही नसतो आणि सगळ्यांची त्यांची साथ सोडलेली असते. पण हाच काळ माणसाला भक्कम बनवतो आणि काहीतरी चांगलं निर्माण करण्यासाठी तो त्या माणसाला प्रेरणा नक्कीच देत असतो आणि त्यातून नक्कीच काहीतरी भलाढ्य मोठं होणार असतं, हे मात्र निश्चित. म्हणून आपलं आयुष्य एका वर्षाने कमी झालं म्हणून आपण दरवर्षी सेलिब्रेशन करतो आणि आपण त्याला वाढदिवस म्हणतो. हे किती चुकीचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आज लढाल तर उद्याचं यश तुम्हाला असेल. आज फक्त बघत बसाल तर मग उद्याचं स्वप्नच असेल, हे मात्र निश्चित. म्हणून प्रत्येक वेळी माणूसच चुकीचा नसतो, कधी कधी वेळ देखील चुकीची असते. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नका, कारण वेळ खराब आहे, तुम्ही नाही, एवढं फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे आणि संघर्ष जीवनामध्ये आपण नक्कीच करायला सुद्धा पाहिजे. म्हणून जेव्हा शाळेत होतो तेव्हा शाळा नको वाटायची. आता असं वाटतंय की शाळेत होतो तेच बरं होतं, कारण ही शाळेच्या बाहेरची दुनिया फार वेगळी आहे आणि फार वेगळं आयुष्य आपलं बनवून गेलं आहे. म्हणून आपण यश जरी एका दिवसात मिळत नसलं तरी एक ना एक दिवस ते नक्कीच मिळतं. तुम्ही फक्त मेहनत करत राहा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा. आयुष्यात सर्व काही सोडा, पण हसणं आणि स्वप्न पाहणं कधीच सोडू नका, कारण त्यावरच आपलं आयुष्य चालू आहे आणि त्यामुळेच आपण जगत सुद्धा आहोत. म्हणून आयुष्यात असा रस्ता निवडायचा की ज्यावर चालताना कोणी आपल्या आई वडिलांच्या संस्कारावर नक्कीच बोट नको उचलायला आणि ते उचलायलाही नको पाहिजे. म्हणून दुसरं कोणी तुमचं आयुष्य बदलू शकणार नाही, तुमचे विचारच तुमचं आयुष्य बदलू शकणार. कारण आपण जसा विचार करतो तसेच बनण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तसेच आपण बनत असतो. म्हणून चांगले दिवस येण्यासाठी आधी वाईट दिवसांशी लढावं लागतं आणि ते लढावंच लागणार आहे. म्हणून आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आल्या ना तरी हसणं कधी सोडू नका, कारण हसणं सोडून आणि टेन्शन घेऊन अडचणी कमी आणि थोडी होणार नाहीत. म्हणून त्या अडचणी तशाच राहणार आहेत. फक्त आपण आयुष्य चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने जगायला पाहिजे, एवढंच मात्र निश्चित. म्हणजे आयुष्यात जर संघर्ष करण्याची भीती वाटत असेल ना तर जिथे आहात तिथेच राहणार हे नक्की, कारण संघर्षाचा तुमच्या आयुष्यात बदल घडून आणतो आणि तेच तुमचे आयुष्य
नक्कीच चांगलं करू शकतो. म्हणून आयुष्यात जे आपल्या ध्येयासाठी पेटून उठत नाही त्यांना यश तर सोडाच, पण अपयश सुद्धा मिळत नाही. कारण यश मिळवण्यासाठी अपयश मिळणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि अपयश हे आपल्याला पुन्हा एकदा यशस्वी होण्याची संधी आयुष्यात देत असतं. आणि आयुष्यात कुठे ब्रेक मारायचा आणि कुठे वेग वाढवायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आपण कुठे शांत बसायला हवं आणि कुठे बोलायला हवं हे ज्याला समजलं ना, तो आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकू शकतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो चांगलाही होऊ शकतो. म्हणून तुम्ही फक्त कोणतेही काम करताना घाई गडबडीत करू नका. कारण तुमची छोटीशी चूक सुद्धा फार महागात तुम्हाला पडू शकते. आणि काल आपल्यासोबत काय घडलं हे विसरून जा. उद्या आपल्याला काय करायचंय याकडे जास्त तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास हा एकट्यानेच करायला शिका. कारण मशानात आणि राजाच्या सिंहासनावर माणूस एकटाच असतो हे मात्र निश्चित. आणि प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. फक्त आपल्याला माहिती असतं की आपल्या आयुष्यात काय चाललंय ते. म्हणून त्यामुळे दुसऱ्यांच्या पद्धतीने चालण्यापेक्षा आपल्या पद्धतीने चाला, नाहीतर दुसऱ्यांच्या हातातील कठपुतली होऊन बसाल हे मात्र नक्कीच. आणि आयुष्यात मागे वळून पाहता येतं, पण मागे फिरून जाता येत नाही. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण हा भरभरून आपण जगला पाहिजे आणि वर्तमान काळात आपण सर्व विचार केला पाहिजे. आणि थोडक्यात यशस्वी होणं म्हणजे नक्की काय आहे, तर आपण एक छोटंसं झाड लावायचं, ते मोठं होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आणि मग त्या झाडाची फळं आपण खायची. म्हणजे आपण यशस्वी झालो हा त्याचा अर्थ होतो. आणि प्रत्येक प्रयत्नात शक्यतो यश मिळत नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच असतं. आणि प्रयत्नही तितक्याच नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण केले पाहिजे. आणि आत्ताच्या काळात प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी असतो आणि तो बिझी असणारच आहे. कारण हे युगच तसं चालू आहे आणि हे कलयुग चालू आहे. इथे कोणावरही विश्वास आपल्याला ठेवता येणार नाही. खरं सांगायचं तर या जगात फक्त यशस्वी लोकांनाच किंमत आहे. म्हणून आपण यशस्वी व्हायचं आहे हाच त्याचा मागचा मोठा उद्देश असतो. यशस्वी आपण झालो नाही तर आपल्याला कोणीहीच इज्जत देत नाही हे मात्र निश्चित. आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी सुद्धा 2-3 वर्ष लागली, तर मग यश एका दिवसात कसं मिळेल? यशस्वी होण्यासाठी सुद्धा वेळ तर लागतोच आणि वेळ लागणारच आहे. म्हणून आयुष्यात काही नाही शिकलात तरी चालेल, पण माणसं ओळखायला शिका. कारण माणसं जशी दिसतात ना तशी ती नसतात आणि शेवटपर्यंत ती आपल्या सोबतही नसतात. म्हणून जसे आहात तसेच राहा. कारण डुप्लिकेट पेक्षा ओरिजिनलला जास्त किंमत असते आणि ती किंमत आपण टिकून ठेवली पाहिजे. एक छोटासा चुकीचा निर्णय सुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य बिघडवू शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळी कोणताही निर्णय घेताना तो विचार करून आणि योग्य तो निर्णय आपण आयुष्यात घेतला पाहिजे. तुम्ही जे दुर्लक्ष करता त्याबद्दल सावध राहत जा. कारण काही वेळा तुम्ही जे दुर्लक्षित करताना तेच जास्त गरजेचं असतं आणि तेच तुम्हाला नक्कीच मिळवायचं असतं आणि ते कधीच सोडायचंही नसतं. म्हणून यश मिळवायचे असेल तर स्वतःवरती काही बंधने आपल्याला घालायला लागतील आणि ती बंधने घालण्यासाठी आपण तयारीत असलो पाहिजे. आणि तुम्हाला माहित नाही आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट गमावली आहे आणि ते म्हणजे तुमचं बालपण. आणि तेच तुमचं खरं आयुष्य होतं आणि त्यातच तुम्ही खरे जगतही होता. म्हणून आज लोकांना लवकर यशस्वी व्हायचं आहे, कारण त्यांना दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी सिद्ध करून दाखवायचं आहे. आणि हीच गोष्ट त्यांना कमकुवत बनवते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रगती करू देत नाही. म्हणून सर्वात मोठी रिस्क ही तुम्ही रिस्क न घेण्यात आहे. आजच्या या बदलत्या जगात तुम्ही रिस्क घेतली नाही तर तुम्ही अपयशी झालाच म्हणून समजा आणि तुम्हाला कोणीही विचारणार नाही. आणि कधीही तुमचं नातं हे कधीच टिकून राहणार नाही. कारण तुम्ही यशस्वी नसलात तर कोणतीच व्यक्ती तुमच्या वाट्याला येणार नाही आणि तुम्हाला काहीही सांगणार नाही. कारण ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं करत असणार आणि ती तुम्हाला कधीही सांगू शकणार नाही आणि कधीही बोलू शकणार नाही. म्हणून आपण फक्त आपल्या विचारांवर आणि आपल्या ध्येयावर नक्कीच आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या ध्येयावर आपण लक्ष दिलं तर आपण त्या आयुष्यात आपण काहीतरी करू शकतो आणि त्या ध्येयाच्या पुढे वाटचाल करून आपण काहीतरी मिळवू शकतो. म्हणून गरजेच्या वेळी हक्काच्या माणसाने वेळ नाही दिला की आपलेपणाची व्याख्याही आपल्याला समजत असते. आणि वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा समोरच्याला माहिती असतं की आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे त्रास होतो, तर ती व्यक्ती जाणून बुजून तीच गोष्ट करत असते. म्हणून एकदा मनातून माणसे उतरली ना तर ती काय करतात, कुठे जातात आणि त्यांच्या आयुष्यात काय काय घडते या गोष्टींचा आपल्याला थोडा पण फरक पडायला नको. ती बदलली तिथेच आपला विषय संपलेला असतो आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय असं समजतात त्या व्यक्तीपासून दूर गेलेलं कधीही चांगलं. उगाच आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यात नक्कीच प्रॉब्लेम नको असतात आणि काही नाते आपल्यासाठी बनलेले नसतात. आपण उगाच त्या नात्याला आपलं बनवण्यासाठी हट्ट धरत असतो. खरं तर ते नातं आपलं नसतं आणि ती व्यक्ती पण आपली नसते आणि शेवटपर्यंत होत नाही. म्हणून तुम्ही फक्त जीवनामध्ये इमानदारी आणि प्रामाणिकपणा हा ठेवला पाहिजे, तरच तुम्ही आयुष्य हे चांगल्या पद्धतीने
आणि चांगल्या रूपाने तुम्ही जगू शकता. कारण इमानदारी आणि प्रामाणिकपणात आपल्याला आयुष्यात चांगल्या गोष्टी शिकवत असतो आणि चांगल्या गोष्टी आपल्याकडून करून घेत असतो. कारण या गोष्टी करत असताना आयुष्यातून जो आलेला अनुभव असतो तोच आपल्याला शिकवत असतो आणि त्यातूनच आपण शिकायला सुद्धा पाहिजे. म्हणून मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार आहे. तिने जे बघितले नाही ते ती उत्तम रंगवून सांगू शकत नाही, हे मात्र निश्चित. आणि तुम्ही कर्माचा पाठलाग करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करणार आहे. आणि संघर्षाच्या कुरुक्षेत्रात स्वतःला सिद्ध करताना ओळखीचेच काटे मनाला जास्त रुतत असतात आणि तेच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मनाशी प्रेमाची गाठ बांधून तू सुखी हो, तो होईल तुझा कृष्ण, तू त्याची रुक्मिणी हो. आणि असं जे जीवन नक्कीच आपण जगायचं आहे. आयुष्यातील प्रत्येक घडी आपल्याला मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते आणि काही ना काहीतरी ऍडजस्ट त्याला करावंच लागत असतं. म्हणून सुखाच्या मागे धावताना आपली माणसं जपायला शिका. कारण सुखाचा उपभोग घेताना सोबत प्रियजन नसतील तर ते सुखही दुःखाप्रमाणे आपल्याला भासेल. आणि सुखाच्या मागे धावताना नक्कीच आपण त्यांना जपलं पाहिजे. संपत्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ असते. कारण आपल्याला संपत्तीचे रक्षण करावे लागते, पण ज्ञान आपले रक्षण करते आणि आपल्यासाठी नक्कीच ते पुढाकार घेत असते. म्हणून माणसाने त्याचा विचार करावा. ज्यांना आपण आवडतो, नाव ठेवणारे असेल काय नसेल काय, त्याने असा काय फरक पडत नाही आणि त्याचा विचार आपण नक्कीच करायचा नसतो. समस्येचा शेवटचा उपाय म्हणजे क्षमा. एकतर करा किंवा मग मागा. हेच दोन्ही नक्कीच तुमच्याकडं हे पर्याय असतात आणि हेच पर्याय तुम्ही अवलंबले पाहिजे. आणि त्यानुसार आयुष्यात जीवनात तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळतील आणि त्या शिकत शिकत तुम्ही पुढे जीवनात वावरायचं आहे. विचार करावा दुसऱ्याचा, मनाचा आणि मानाचा, तरच टिकून राहील जीवनात नाजूक बंद नात्यांचा. आणि तेच नातं आपण टिकून ठेवू आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही राहील. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त माऊली म्हणतात तसं करा. जीवनात समाधान शोधलं की तक्रारी आपोआप तुमच्या कमी होत असतात आणि तक्रारी तुम्ही कोणासोबत करत सुद्धा नाही. फक्त तुम्ही चांगले कर्म करत राहा. आजकाल लोक गरज पडल्यावर रुईसारखं नरम होतात आणि गरज संपली की सुईसारखं टोचत असतात. म्हणून जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कोणाचंच वशीला चालत नाही. कारण कर्म हे सगळ्यांकडून वसूल करत असतं आणि कर्म हे कोणाला सोडत नसतं. कारण त्याला माहिती असतं की कोण व्यक्ती कसा वागलाय आणि कोण व्यक्ती कसा जगलाय, हे त्याला सगळं काही समजत असतं. आणि आपल्या आयुष्यातील आपल्याला जगण्याचे रस्ते आपण शोधायचे असतात. कारण नशिबाच्या पावलांचे ठसे कधीच सारखे नसतात आणि स्पर्श सुद्धा कधी कधी बरंच काही सांगून जातो. आपल्या माणसांना आपल्या मनांशी सहज तो जोडून जातो. आणि मित्रांनो, हरलेल्या मनाची आशा आहेत आपले स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहेत आपले स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहेत स्वामी, पडल्यावरती घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे आहेत आपले स्वामी. म्हणून अडचणी किती येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावल्याने स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही, हे मात्र निश्चित. आणि मित्रांनो, तुम्ही नक्कीच गुरु स्वामी समर्थांना माना आणि ते तुम्हाला सर्व काही देतील. आणि गुरु कोणाचं वाईट नक्कीच आपल्या मनामध्ये ठेवत नाही आणि तुम्हाला चांगलेच आशीर्वाद आपले स्वामी देतील. स्वतःला चांगलं समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकातच शिकवली जाते. आणि हे मात्र निश्चित, आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही. त्यामुळे समोरच्याची कदर आपण नक्कीच केली पाहिजे. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा नसतो. देवाला फक्त तुमची चांगली कर्मच आवडतात आणि ती चांगलीच कर्म तुम्ही केली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही देवाची ओढ तुम्हाला लागली पाहिजे. कारण जेव्हा देवाची ओढ तुम्हाला लागेल तेव्हा तुम्हाला सर्व काही चांगलं वाटत जाईल आणि सर्वच लोक तुमच्याशी चांगलं बोलत जातील. कारण देवाची ओढ ही खूप चांगली असते आणि ती शेवटपर्यंत टिकून राहत असते. कारण देव आपल्याला सर्व काही शिकवत असतात आणि सर्व काही आत्मबोध आपल्याला देत असतात. म्हणून स्वामी म्हणतात की बाळा, किती खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर, हार मानू नकोस. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या पाठीशी राहणार आहे, हे मात्र निश्चित. आणि मित्रांनो, तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवून नक्कीच पुढचं पाऊल ठेवून तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी बदलू शकता आणि भरपूर चांगल्या गोष्टी ह्या बनवू शकता. वेळ लागला तरी चालेल, पण स्वतःचं एक छोटंसं का होईना साम्राज्य तयार करा. कारण लोक जेव्हा भेटतात ना, तेव्हा ते पहिलं तू कसा आहेस नाही तर तू सध्या काय करतोस हे मात्र विचारायला पुढे सरसावतात. आणि जोपर्यंत पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका. कारण यश मिळवण्यासाठी सतत चालत राहावं लागतं आणि ते चालवत राहावं लागणार आहे. तरच लोक आपल्याला नक्कीच चांगलं म्हणतील सुद्धा. म्हणून इथे आपल्यालाच करावं लागतं. कारण इथे आपल्याशिवाय आपलं कोणीच नसतं आणि कोणी असणारही नाही. कारण आपल्याही दुसऱ्यासाठी कोणी नसतं. म्हणून स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. उशीर झाला म्हणजे तुम्ही हरलात
असा याचा अर्थ होत नाही. असंही होऊ शकतं की तुम्ही एक मोठी लढाई जिंकण्याची तयारी करत आहात आणि ती मोठी लढाई तुम्ही जिंकणार आहात. आणि आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावेच लागले आणि ते द्यावेच लागणार आहे. कारण त्याच गोष्टी आपल्याला मोठं बनवत असतात आणि आपल्याकडून भरपूर काही गोष्टी या करून घेत असतात. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका. कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलत राहतात आणि त्या बदलणार सुद्धा आहेत. म्हणून जोपर्यंत तुम्ही करत असलेल्या कामात आवड निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणं हे अशक्य आहे आणि ते यश तुम्हाला मिळवू शकणार नाही. कारण तुम्हाला त्या गोष्टीत आवड निर्माण करावी लागेल आणि तरच तुम्हाला ते यश मिळणार आहे. म्हणून तुम्ही फक्त स्वामींविषयी आपुलकी ठेवा आणि स्वामींविषयी नक्कीच प्रेम तुमच्या मनात आलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला सर्व काही चांगल्या गोष्टी या समजतील आणि स्वामी असे चांगले आशीर्वाद तुम्हाला देतील की तुम्ही जीवनामध्ये काहीतरी उच्च स्तराचं करू शकता आणि काहीतरी गोष्टी तुम्ही चांगल्या मिळवू शकता. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून जीवन जगा. आणि व्हिडिओ तुम्हाला स्वामींचे आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी राया आम्हाला सर्वांना सुखी समाधानाने निरोगी ठेवा हे नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनाचं काम कसं चालतं यानुसार तुमचं जीवन चालत असतं. म्हणून माणसाला मन एकच असतं हे लक्षात ठेवा. आणि ते एक मन एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात तशा त्यांच्या दोन बाजू असतात. या प्रत्येक बाजूचं काम वेगवेगळं असतं. प्रत्येक बाजू स्वतंत्रपणे काम करू शकते आणि एकत्रितपणेही उत्तम काम करू शकते. म्हणून यातल्या एका बाजूला आपण बहिर्मन म्हणू आणि बहिर्मन हे बाह्य गोष्टींशी जोडलेलं असतं. बहिर्मनाला आपल्या आजूबाजूच्या वास्तव जगाची सखोल माहिती व ज्ञान असतं. बहिर्मन या जगाची सतत दखल घेत असतं. आणि दुसऱ्या बाजूला आपण अंतर्मन म्हणूया आणि मग ते अंतर्मन हे वळण्याजोगं असतं. बहिर्मन अंतर्मनाला सूचना देऊन नियंत्रित करत असतं हे मात्र निश्चित. आणि पंचेंद्रियांचं आणि भरपूर काही चांगलं गोष्ट त्यांचं चालत असतं आणि सतत निरीक्षण करत असतो. त्यातून जगात वावरत असताना आपल्या बहिर्मनाकडून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं आणि पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणून निरीक्षण, अनुभव आणि शिक्षण यातून बहिर्मन शिकत असतं. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव समजून घेणं हे तर बहिर्मनाचं सर्वात मोठं काम असतं. आणि आता लॉस एंजेलिसमध्ये बघा, तुम्ही या शहरातल्या बागा, सुंदर आकर्षक वास्तुरचना असलेल्या भव्य इमारती, फुलांनी भरलेली उद्यानं बघा. या निरीक्षणानुसार हे एक सुंदर शहर आहे असा तुम्ही निष्कर्ष काढता. तुमच्या जागृत वा बहिर्मनाचं काम हे या प्रकारे चालत असतं आणि ते त्या प्रकारे विचारही करत असतं. म्हणून तुम्ही कधीही चांगला विचार करा आणि वाईट विचार कुणाविषयी करू नका. कारण जेवढा चांगला विचार तुम्ही कराल तेवढे चांगले तुम्ही बनत जाल आणि तेवढा चांगला आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत राहतील. कारण स्वामी प्रत्येकालाच चांगलं म्हणत आहेत आणि स्वामी प्रत्येकाला चांगल्या रीतीने बघत आहेत. कारण स्वामी सगळ्यांशी अगदी चांगल्या रीतीने वागतात आणि चांगल्या रीतीने प्रत्येकाचंच भलं स्वामींकडून झालं आहे. म्हणून बाह्य गोष्टींशी जोडलं गेलेलं या अर्थी बहिर्मन हा शब्द वापरला जातो. पण पंचेंद्रियांच्या जाणीवांच्या पलीकडे जाऊन स्वतंत्रपणे आपल्या भवतालची दखल घेण्याचं काम अंतर्मन करत असतं. आणि अंतर्ज्ञानाच्या जाणीवेचं आकलन अंतर्मनात होतं आणि अंतर्मन ही तुमच्या भावनांची बैठक असते. बाह्य मनाच्या जाणीवा जेव्हा सक्रिय नसतात तेव्हा अंतर्मन पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असतं हे आपल्याला निश्चयच माहिती आहे. आणि बाह्य मन जेव्हा निद्रावस्थेत असतं तेव्हा अंतर्मनाची शक्ती आपोआप प्रकट होते आणि डोळ्यांशिवाय अंतर्मन बघू शकतं. दृष्टीआड असणाऱ्या गोष्टी बघता येण्याची आणि ऐकू येण्याची क्षमता अंतर्मनात असते. आपल्या शरीरातून बाहेर पडून दूरवरच्या ठिकाणी प्रवास करून आपल्यासाठी सर्वार्थाने योग्य आणि खात्रीलायक ज्ञान घेऊन येण्याची क्षमता अंतर्मनात असते. अंतर्मनाच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्यांच्या मनातले विचार वाचू शकता. अगदी बारकाव्यानिशी बंद पाकिटात वा बंद तिजोरीत ठेवलेल्या गोष्टींतील तपशील वाचू शकता. म्हणून संवाद साधण्याच्या ठराविक पद्धतीचा वापर न करताही इतरांचे विचार जाणून घेण्याची विलक्षण क्षमता ही अंतर्मनात असते. आणि त्यामुळे प्रार्थनेची खरी कला जाणून घेण्यासाठी बाह्य आणि अंतर्मन यातला परस्पर संवाद जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. बहिर्मन आणि अंतर्मन यांचं वर्णन करण्यासाठी आता अनेक संकल्पना वापरल्या जातात. बाह्य मनासाठी जागृत मन, सचेत मन असे शब्द वापरले जातात. तर अंतर्मनासाठी सुप्त मन, निद्रावस्थेतील मन अशा संज्ञा वापरल्या जातात. इतकंच काय तर काही जण बाह्य मनाला पुरुषाची आणि अंतर्मनाला स्त्रीची उपमा देतात. पण लक्षात ठेवा, मनाचे हे दोन प्रकार आपण आपल्या आकलनासाठी केले आहेत. वास्तविक मन मात्र एकच असतं आणि अंतर्मन हे नेहमी सूचनांनी, आदेशांनी वळू शकणारं असतं. या मनावर सूचनांचं वा आदेशांचं नियंत्रण असतं. अंतर्मन सगळ्या सूचनांचा स्वीकार करतं आणि आपल्याला मान्य केलंच पाहिजे हे मन तुमच्या सगळ्या इच्छा मानतं.
तुमच्याशी मुळीच बोलचाही करत नाही आणि मुळीच तुम्हाला ते तक्रारही करणार नाही आणि तुम्हाला नकारही देणार नाही. फक्त तुम्ही त्याचं चांगल्या रीतीने ऐकलं तर तो तुमच्यासाठी सर्व काही करण्यासाठी तयार असतो. म्हणून वास्तविकता म्हणलं तर अंतर्मन हे नेहमी सूचनांनी आदेशांनी वळू शकणार असतं. या मनावर सूचनांचं व आदेशांचं नियंत्रण असतं. अंतर्मन सगळ्या सूचनांचा स्वीकार करतं हे आपल्याला मान्य केलंच पाहिजे. हे मन तुमच्या सगळ्या इच्छा मानतं, तुमच्याशी मुळीच बोलायची करत नाही आणि तुमच्याबाबत घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या तुमच्या अंतर्मनावर ह्या नक्कीच जे विचार बिंबवले गेलेले असतात त्यामुळे घडतात. आणि अंतर्मन तुमच्या धारणा आणि समजुती यांचा नेहमी स्वीकार करणारं असतं. अंतर्मन हे मातीप्रमाणे असतं. माती जशी तिच्यात पेरल्या गेलेल्या कोणत्याही बीजाचा स्वीकार करते, मग ते बीज चांगले असो का वाईट, तसंच या मनाचं असतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला खरी वाटेल व तुम्ही ती स्वीकारून त्यावर विश्वास ठेवाल, ती गोष्ट तुमचं अंतर्मनही स्वीकारेल आणि अनुभव वा प्रसंग म्हणून तुमच्या जीवनात परत आणेल. भावनांच्या माध्यमातून कल्पना आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचत असतात आणि यासाठी आपण एक उदाहरण बघूयात. बाह्य मन हे कुशल कप्तानाप्रमाणे असतं. जहाजावरील प्रमुख कप्तान जहाजाला दिशा देत असतो, त्याचवेळी इंजिन रूम मध्ये लोकांना सूचना देत असतो. म्हणून इंजिन रूम मधल्या लोकांना आपण कुठं चाललो आहोत हे माहिती नसतं. ते फक्त मिळालेल्या आज्ञाचं पालन नक्कीच करत असतात आणि होकायंत्र, दिशादर्शक आणि इतर साधनांवर आधारित माहितीच्या आधारे मुख्य कप्तान काही सूचना देत असतो. पण त्यानं जर चुकीच्या सूचना दिल्या तर इंजिन रूम मधली माणसं जहाज खडकावर सुद्धा नेऊ शकतात आणि इंजिन रूम मधले लोक कप्तानाच्या आज्ञेचं पालन करतात, कारण तो त्यांचा प्रमुख असतो, नेता असतो आणि कप्तानाच्या पाठीमागे ते त्याला काही बोलत नाहीत. ते केवळ कप्तानाच्या आज्ञेचं पालन करतात एवढंच. म्हणून जहाजाचा कप्तान हा जहाजाचा सर्व असतो. त्याच्या आज्ञा पाळायच्या असतात. त्याचप्रमाणे तुमचं बाह्य मन हेच तुमच्या शरीररूपी जहाजाचा कप्तान असतं. तुमचं शरीर आणि तुमच्या सगळ्या कृती हे जहाजाचं प्रतीक आहे आणि ज्या सूचना आणि समजुती खऱ्या आहेत असं तुम्ही मानता त्यावर आधारित आज्ञा स्वीकारण्याचं काम तुमचं अंतर्मन करतं. आणि एक सोपी उदाहरणं पाहूया. तुम्ही जेव्हा वारंवार अशा लोकांना सांगता की मला मशरूम आवडत नाही, त्यावेळी जेव्हा तुमच्यासमोर मशरूम वाढले जातात आणि तुम्ही ते खाता तेव्हा तुम्हाला ते पचत नाही. याचं कारण माझ्या बॉसला नक्कीच असं मशरूम आवडत नाही हे तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगतं. म्हणून एखादी स्त्री जेव्हा असं म्हणते की कॉफी प्यायली की मला मध्यरात्री 3 वाजतात जाग येते, त्यावेळी तिनं रात्री कॉफी प्यायली की तिचं अंतर्मनच तिला जागा करतं आणि माझ्या बॉसला म्हणजे आपल्या बाह्य मनाला तुला रात्री जागच ठेवायचं आहे असं जणू अंतर्मन सांगत असतं. म्हणून प्राचीन रूपकथांमध्ये हृदयालाच अंतर्मन असं म्हटलं आहे आणि अंतःकरण म्हणजेच अंतर्मन हे इजिप्शियतांना ठाऊक होतं, पण त्यांनी त्याला तसं नाव दिलं नव्हतं. चार्सिस आणि बॉम्बेसिस ऑननी पण त्याला वेगवेगळी नावं दिली होती. आणि तुम्ही स्वतःला अंतर्मनाला एखाद्या गोष्टीनं भारावून टाकू शकता आणि अंतर्मनावर ज्या गोष्टीचा पगडा असतो ती गोष्ट ते मन प्रकट करतं. कोणतीही खरी वाचणारी किंवा भारावून टाकणारी कल्पना तुमचं अंतर्मन नक्की स्वीकारेल. आणि एक उदाहरण बघूया. तुम्हाला जर लवकर बरं वाटायला हवं असेल तर तुम्ही काय करावं? तुम्ही शांत व्हा, सहजपणे श्वास घ्या, चिंता एकाग्र करा, तुमच्या अंतर्मनातल्या बरं करण्याच्या क्षमतेचा विचार करा आणि तुमच्या शरीराला दुखावलेला अवयव बरा होत असल्याचं सांगत स्वतःला निश्चित करा. हे सगळं करत असताना तुम्ही अंतःकरणात कोणत्याही प्रकारच्या कडवटपणा असता कामा नये. तुम्ही प्रत्येकाला क्षमा करायला हवी. ही बरं करण्याची क्रिया तुम्ही दिवसातून 3-4 वेळा परत करू शकता. लक्षात ठेवा, तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराला घडवू शकतं आणि बरंही करू शकतं. आपल्या शरीराच्या दुखत असलेल्या भागाची लोक सतत काळजी घेत असतात, पण त्यानंतर 10-15 मिनिटांनी अरे देवा अजून दुखतंय, मला कधीच बरं वाटणार नाही, मी कधीच यातून बरा होणार नाही असलं काहीतरी म्हणायला लागतात. आणि या मानसिक दृष्टिकोन व अशा प्रकारची नकारात्मक विधानं आधीच्या सगळ्या सकारात्मक बाबी दूर लोटतात. जर सर्जननं शस्त्रक्रिया करून तुमचं अपेंडिक्स हे काढलं आणि लगेचच काही मिनिटात आता काय चाललंय हे पाहण्यासाठी तुम्ही पोट फाडलं तर ते तुमच्या जीवावर बेतेल. मग त्या प्रकारे नकारात्मक विचारांनी तुमचा घात होईल व तुमची बरं होण्याची मानसिकता शक्तीही तुम्ही गमावून बसाल. मग ज्याप्रमाणे माणसानं विजेचा वापर विविध प्रकारे करायचं असतं ते ज्ञान प्राप्त केलं आणि वीजवाहक व वीजविरोधक क्षमतेचा ज्ञानाचाही उपयोग केला, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या आत असलेल्या अंतर्मनाचा वापर कसा करायचा हे आपण जाणून घ्यायला हवं. आणि आपल्यामध्ये असलेल्या प्रचंड सामर्थ्य आणि अलौकिक बुद्धिमत्ता यांच्याविषयी व त्यांच्या वापराविषयी आपण नक्की शिकून घेतलं पाहिजे. अनेकांनी आता अंतर्मनाचं खरं महत्त्व जाणून घ्यायला सुरुवात केली आहे. अनेक जण आपल्या व्यवसायात यशप्राप्तीसाठी आणि पदोन्नतीसाठी त्याचा वापर करत आहेत.
म्हणून एडिसन, फोर्क, मार्कोनी, आइन्स्टाईन आणि अशा अनेकांनी आपल्या अंतर्मनाचा उपयोग करून घेतला होता. त्यामुळे त्यांना वेगळी दृष्टी मिळाली. विज्ञान, उद्योग, कला या क्षेत्रात असामान्य कर्तृत्व ते गाजवू शकले आणि म्हणून त्यांचा विकासही झाला आणि ते भरपूर प्रगतीही करू शकले. म्हणून अंतर्मनाच्या सामर्थ्याला कृतीत रूपांतरित करण्याची क्षमता हे सगळ्या महान वैज्ञानिकांच्या आणि संशोधकांच्या यशाचं रहस्य असल्याचं सिद्ध झालं आहे. आणि तुमच्यामध्ये प्रचंड अलौकिक क्षमता असते आणि तुम्ही तिचा उपयोग करू शकता. ताणतणावात आणि निराशा यापासूनही तुमची संपूर्णपणे सुटका होऊ शकते. तुमच्यामध्ये दडलेल्या अमर्यादित ऊर्जेचा तुम्ही शोध घेऊ शकता आणि त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुमच्या शरीराच्या सगळ्या भागांना चालना मिळते. यावर विश्वास ठेवा. लेखक अल्बर्ट हबर्टचं उदाहरण बघा. तो जेव्हा एकदम निवांत असायचा, बागेत काम करत असायचा किंवा चालायला गेलेला असायचा, त्यावेळी त्याला सर्वाधिक महत्त्वाच्या कल्पना सुचायच्या आणि असं त्यानं सांगितलंय. ह्याचं कारण त्यावेळी त्याचं अंतर्मन शांत निवांत असायचं. अशा वेळीच माणसाची खरी प्रतिभा समोर येते आणि जागृत मन जेव्हा पूर्णपणे शांत असतं तेव्हा अनेकदा दैवी वाटतील अशा प्रेरणादायी गोष्टी घडून येतात. अनेकदा असं होतं की आपल्या रात्रीच्या वेळी एखाद्या समस्येचं उत्तर शोधत असतो, त्यावर विचार करत बसलेलो असतो. जेव्हा तो प्रश्न तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाकडे पोहोचवता तेव्हा सकाळी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. नाईट ब्रिंग कॉन्सेल्स, रात्रीमध्ये उत्तर दडलेले असतात. आणि या जुन्या वाक्य प्रकारचा हाच अर्थ आहे. तुम्हाला जर सकाळी 7 वाजता उठायचं असेल आणि तुम्ही तशी सूचना तुमच्या अंतर्मनाला दिलीत तर अंतर्मन बरोबर 7 वाजता तुम्हाला उठवेल. आणि आई आपल्या आजारी मुलाची काळजी घेत असेल आणि तिला झोप लागली असेल तरी बाळाचा ताप वाढला, तो रडला किंवा त्याचं औषध घ्यायची वेळ झाली तर मग जागा कर अशी सूचना तिनं स्वतःला अंतर्मनाला दिलेली असते. त्यामुळे तिला जाग येतेच. आणि तिकडं बाहेर वादळ सुरू असलं तरी कदाचित आईला जाग येणार नाही, पण जेव्हा तिचं बाळ रडतं तेव्हा तिला लगेच जाग येते. अंतर्मनाचं काम हे असं साधं सोपं असतं, म्हणून ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. अंतर्मन आणि आरोग्य कसं काम करतं ते बघूया. आजकाल मानसिक उपचार पद्धतीबाबत जगभरात उत्सुकता निर्माण होत आहे. माणसाला बरं करण्याचं सामर्थ्य, क्षमता आपल्या अंतर्मनात वसलेली असते. माणसं आता हळूहळू त्याबाबत जागरूक व्हायला लागले आहेत. मानसिक आरोग्याविषयी कामं करणाऱ्या विविध संस्थांसाठीच हे सुपरिचित तत्व आहे. बरं करण्याच्या उपचार प्रणालीचं एक वैश्विक तत्व आहे. अंतर्मनाद्वारे आजार बरा करण्याची पद्धत म्हणजे विश्वास. त्यामुळे पॅरालिसिसनं असं महान सत्य सांगून ठेवलंय की नक्कीच तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता. आता यामागे तुमचा हेतू चांगला असो वा वाईट, तुमच्यावर त्या विश्वासाचा परिणाम नक्कीच होतो. जपान, भारत, युरोप आणि अमेरिका खंड यांसारख्या जगभरातल्या विविध ठिकाणाच्या पवित्र प्रार्थना स्थळांवर उपचार केले जातात. आणि हे खरं आहे, या सगळीकडच्या उपचार पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. आणि अर्थात आमच्या उपचारांनी निश्चयांचं बरं वाटतं आणि असं साऱ्यांचं म्हणणं आहे. साहजिकच विचारांती ही लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये काहीतरी सामायिक तत्व असलं पाहिजे. भौगोलिक ठिकाणी कोणतंही असो, उपचार पद्धती कोणतीही असो, या सगळ्यात उपचार प्रक्रियेचं एक मूलतत्व आहे आणि ते म्हणजे विश्वास. तुमच्या मनाची दुहेरी अवस्था असते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अंतर्मने सतत त्याला मिळणाऱ्या सूचनांबरोबर काम करत असतं. पुढं जाऊन सांगायचं झालं तर आपल्या शरीराच्या जाणीवा, कार्यपद्धती, परिस्थिती या सगळ्यांवर अंतर्मनाचं संपूर्ण नियंत्रण असतं. वाचकांना हे नक्की माहीत असेल की संमोहन करून केवळ सूचनांद्वारा व्यक्तींमध्ये कोणत्याही आजाराची लक्षणं निर्माण करता येतात. म्हणून उदाहरणार्थ, संमोहित अवस्थेतील व्यक्तीला अचानक ताप येऊ शकतो, त्याचा चेहरा लालबुंद होऊ शकतो, त्याला थंडी वाजू शकते. जर त्या व्यक्तीला तू अपंग झाला आहेस व चालू शकणार नाहीस अशी सूचना दिली तर खरंच त्या व्यक्तीला चालता येत नाही हेही तुम्ही प्रयोगानं दाखवून देऊ शकता. मग संमोहित व्यक्तीच्या नाकाजवळ थंड पाण्याचा कप धरून यामध्ये मिरची पूड भरली आहे, वास घ्या अशी सूचना दिली तर त्याला शिंका यायला सुरुवात होईल. कशामुळं त्याला शिंका यायला लागल्या त्याचं तुम्हाला वाटतंय? पाण्यामुळे, एखाद्या सूचनेमुळं. म्हणून काँग्रेस गवताची आपल्याला ॲलर्जी आहे असं एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं आहे समजा. मग संमोहित व्यवस्थेमध्ये त्या व्यक्तीच्या नाकासमोर जर तुम्ही कृत्रिम फूल ठेवलं व कोणत्याही रिकामा भांडं ठेवलं आणि तेच गवत आहे असं सांगितलं तर त्या व्यक्तीला ॲलर्जी लक्षणं दिसून लागतील. आणि यावरून लक्षात येतं की कोणत्याही रोगाचे कारण हे मनात असतं. त्याचबरोबर तो आजार बरा होण्याची क्रिया सुद्धा मनातूनच सुरू होत असते. म्हणून ते आपल्या मनात आहे आणि ते आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की अस्थिदोष चिकित्सा, निसर्गोपचार, ॲलोपॅथी अशा विविध पद्धतींद्वारा प्रभावी उपचार होत असतात आणि तसेच विविध प्रार्थना स्थळांद्वाराही उपचार होत असतात. पण या सगळ्या बरं करण्याच्या पद्धती या एकाच माध्यमातून काम करत असतात, ते म्हणजे अंतर्मन. दाढी करताना चेहऱ्याला कापलेलं कसं लगेच बरं होतं बघा, याचं कारण काय करायचं हे त्याला पक्क ठाऊक असतं.
डॉक्टर जखमेवर मलमपट्टी करतात आणि आता आपोआप बरं होईल असं सांगतात. आपोआप म्हणजे नैसर्गिक स्वाभाविक नियमानुसार स्वतःचा नीट सांभाळ करायचा, ते तर अंतर्मनाचं मुख्य कार्य असतं. स्वसंरक्षण करणं हा तर निसर्गाचा स्वायी भावच असतो. तुमची ही सर्वाधिक प्रबळ इच्छा सगळ्या स्वाभाविक सूचनेपेक्षा शक्तिशाली असते. आता तुम्ही पाहिलं की तुम्हाला स्वतःच्या नैसर्गिक इच्छा आकांक्षांना उजड विरोध करून केवळ सूचनांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या व दुसऱ्यांच्या शरीरात आजार निर्माण करू शकता. परंतु नैसर्गिक प्रवृत्तीनुसार दिलेल्या सूचनांमध्ये अधिक सामर्थ्य असतं आणि हे स्पष्टच आहे. म्हणून शरीरात आजार उत्पन्न करण्यापेक्षा शरीराचं आरोग्य जपणं हे अधिक सुलभ आहे. बरं करण्याच्या पाठीमागे असलेला विश्वास हा एक विशिष्ट मानसिक दृष्टिकोन आहे आणि विचार करण्याची एक पद्धत आहे. सर्वोत्कृष्टीची अपेक्षा धरणारा, आश्वत करणारा आतला आवाज आहे. म्हणून आजारातून बरं होण्यासाठी बाह्यमन आणि अंतर्मन या दोन्हींचा एकत्रित विश्वास मिळायला हवा. पण तरीही माणूस जोवर शिथिल अवस्थेत जाऊन मन व शरीर सैल सोडून ग्रहण क्षमतेच्या स्थितीत जात नाही तोवर ते घडत नाही. आणि मला अशीही माणसं माहिती आहेत की हे जग शरीर मिथ्या मानतात आणि हे सर्व माया आहे असं त्यांना वाटतं, पण तरीही त्यांच्या आजारातून ते मुक्त झाले आहेत. आणि त्याच वेळी मला अशीही माणसं माहिती आहेत ते सांसारिक गोष्टींना, शरीराला महत्त्व देतात. त्यांनाही अद्भुत उपचार मिळाले आहेत. आणि सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही कोणत्याही विचारधारेचे असा, तुम्ही कोणतीही पद्धती, तंत्र वा क्रिया अवलंबली तरी त्यामुळे तुमच्या मनात बदल घडून येतो आणि योग्य असे नवीन मानसिक वातावरण तयार होते. म्हणून बदललेल्या मानसिक दृष्टिकोनामुळे व मन बदलल्यामुळे बरं वाटण्याची क्रिया घडून येते. आणि संतांच्या अस्थींच्या दर्शनाचं बरं वाटेल असा तुमचा विश्वास असेल वा एखाद्या विशिष्ट पवित्र जलामध्ये तुम्हाला बरं वाटेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचा परिणाम दिसून येतो. आणि याचं कारण तुम्ही तुमच्या अंतर्मनाला तितक्या सामर्थ्यशाली सूचना दिलेल्या असतात आणि अंतर्मनच उपचार करत असतं. याचप्रमाणेच मंत्रतंत्रानं उपचार करणारा मांत्रिक स्वतः नव्हे तर तुमच्यातला विश्वासच तुम्हाला बरं करू शकतो. म्हणून भीती आणि चिंता यांच्यापासून विश्वास आणि आशावाद यांच्यापर्यंत वाटचाल करायला लावणारी कोणतीही पद्धत तुम्हाला बरं करू शकेल. बाह्यमन आणि अंतर्मन यांच्या एकत्रित कार्यपद्धतीला जर शास्त्रीय दृष्ट्या आणि दिशा दर्शवलेली असेल तर त्यातून खरी वैज्ञानिक मानसिक दृष्ट्या बरं वाटण्याची क्रिया आकाराला येते. म्हणून एखादा मनुष्य स्वतःच्या शरीराचं अस्तित्व नाकारत असेल आणि समजा त्याच्या हातावर जखमेचा उरण उठला असेल तरी त्याचा घाव भरून येतो आणि त्याला बरं वाटतं. हे सगळं तुम्हाला कदाचित हास्यास्पद वाटेल, पण प्रश्न असा उभा राहतो की जेव्हा एखादी व्यक्ती माझ्या बुद्धीला पडत नाही असं म्हणत अशा विधानांना विरोध करते तेव्हा त्या व्यक्तीला कसं काय वाटतं? अंतर्मन कसं काम करतं हे जेव्हा तुम्हाला ठाऊक असतं तेव्हा याचं कारण खूप स्वाभाविक असल्याचं कळतं आणि हे समजू शकतं. म्हणून एखाद्या व्यक्तीला त्याचं मन आणि शरीर तणावरहित हलकं करायला सांगितलं, शांत निष्क्रिय ग्रहणक्षम अवस्थेत जायला सांगितलं तर त्याच्या बाह्य जगाच्या जाणीवा हळूहळू कमी होऊन जातात. आणि अशी व्यक्ती निद्रावस्थेत असताना अंतर्मन सूचना ऐकून घेण्यासाठी सर्वात सक्षम असतं. अशा वेळी वैद्याला आरोग्यदायी शब्दांची पेरणी त्यांच्या अंतर्मनात करता येऊ शकते. त्यावेळी रुग्णाला संपूर्ण आराम अनुभवता येतो आणि त्याला पूर्णपणे बरं वाटतं. बरं करण्याच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्या विरोध सूचना रुग्णांकडून येऊ शकतात, पण वैद्य त्याला दाद देत नाही. आरामाच्या निद्रेच्या अवस्थेत बाह्य मनाचा होणारा विरोध हा सर्वात कमी असतो आणि त्यामुळे परिणामही चांगला दिसून येतो. म्हणून आमच्याच उपचार पद्धतीने गुण येतो असं म्हणणारे खूप लोक असतात, पण या प्रकरणात स्पष्ट केल्याप्रमाणे ते खरं नाही हे मात्र निश्चित. आणि ही अनेक प्रकारची उपचार करता येतात. आणि मेस्मर आणि इतर लोक म्हणायचे की एक खास चुंबकीय द्रव प्रवाहित करून ते लोकांना बरं करत असत, पण त्यावर काही लोकांनी सांगितलं की हे सगळं खोटं आहे. मनाला दिलेल्या सूचनांमुळे गुण आला होता. आणि मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, अस्थिरोगतज्ञ, डॉक्टर आणि सर्व प्रार्थनास्थळ असे सगळे समूह अंतर्मनाचा वास करणाऱ्या बरं करण्याच्या एका वैश्विक सामर्थ्याचा उपयोग करतात. आणि यापैकी प्रत्येक समूह कदाचित आपच्या उपचार पद्धतीमुळेच बरं वाटलं असा दावा करू शकतात. बरं वाटण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एक विशिष्ट सकारात्मक मानसिक दृष्टिकोन असतो, आतला आवाज असतो. ज्याला विश्वास म्हणतात. ती विचार करण्याची पद्धती असते, अंतर्मनाची बरं करण्याची क्षमता असते. ठाम विश्वासानं उपचार केला असेल तर त्यातून अंतर्मनाला सामर्थ्यशाली सूचना मिळते आणि नक्की बरं वाटतं. म्हणून एक व्यक्ती ज्या सामर्थ्याचा, शक्तीचा वापर उपचार करताना करते त्याचा शक्तीचा वापर दुसरीही व्यक्ती करेल असं नाही. दुसरी व्यक्ती दुसऱ्या प्रकारच्या शक्तीचा वापर करत असेल, पण बरं करण्याची क्रिया ही एकच असते आणि ती म्हणजे विश्वास. आणि बरं करण्याची एकमेव शक्ती म्हणजे तुमचं अंतर्मन. तुम्हाला पसंत असलेली कोणतीही पद्धत वा तंत्र निवडा आणि तुम्हाला नक्की चांगला परिणाम दिसून येईल. असा जर तुम्हाला विश्वास वाटत असेल तर तुम्ही निश्चित राहू शकता.
काही काळापूर्वी लॉस एंजेलिस एक्झामिनरमध्ये जॉन मकोलियन रेडेलायन्स विद्यापीठात राबवलेल्या प्रार्थना उपचार पद्धतींमध्ये सायकोसोमॅटिक टेक्स्ट बेअर प्रेयर्स पॉवर या शीर्षकांतर्गत काही चाचण्यांचं वर्णन केलं होतं. त्याच नक्कीच पुढील प्रमाणे तुम्ही ऐका. 34 वर्षीय केंद्र संचालक डॉक्टर विल्यम्स आर पार्कर यांनी आज प्रथमच जाहीर केलं की संधिवात, क्षयरोग, अल्सर आणि वाचा दोष असलेल्या 20 जणांच्या गटासाठी राबवण्यात आलेल्या प्रार्थना उपचार पद्धतींचे सुरुवातीचे परिणाम सकारात्मक दिसून आले आणि विद्यापीठाच्या वैद्यकीय केंद्राच्या नियमितपणे चालणाऱ्या समूह मानसोपचार तज्ञांच्या जोडीला ज्या रुग्णांनी प्रार्थना उपचार पद्धतीचा वापर करायची तयारी दर्शवली त्या रुग्णांमध्ये केंद्रातल्या नियमित रुग्णांच्या तुलनेत अधिक प्रगती दिसून आल्याचं डॉक्टर पार्कर यांनी म्हणलं. उदाहरणार्थ, पोटाचा अल्सर असलेल्या एका रुग्णाचा प्रार्थना उपचार पद्धतीवर विश्वास होता. त्यानं सांगितलं की गेल्या 3 आठवड्यात त्याला अल्सरची सर्व लक्षणं नाहीशी झाली आहेत. म्हणून रेडलँड्स विद्यापीठातील प्राध्यापकाला आयुष्यातला बहुतांश काळ तोतरेपणाच्या दुःखानं ग्रासलेलं होतं आणि विविध उपचार पद्धतीचा अवलंब करूनही त्याची ही समस्या दूर झाली नव्हती. प्रार्थना उपचार पद्धतीचा 6 महिने अवलंब केल्यानंतर तोतरेपणाचं कोणतंही लक्षण आज त्याच्यामध्ये दिसून येत नाही. आणखी एका शिक्षकाला क्षयामुळे एका वर्षापूर्वी निवृत्ती घ्यायला भाग पाडण्यात आलं होतं. आता तो बरा होऊन पुन्हा आपल्या कामावर रुजू झालाय. म्हणून क्षयरोगतज्ञ असलेल्या त्यांच्या डॉक्टरने नुकतीच त्यांच्या थुंकीची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांच्या चाचणीत कोणताच दोष आढळला नाही. आणि डॉक्टर पार्कर म्हणाले, तपासणीत काही दोष निघाला नाही म्हणजे काहीतरी चूक वा गडबड असल्याची डॉक्टरची खात्री होती. त्यामुळे त्यांना आणखी एक चाचणी तत्काळ केली, पण त्यातही काही आढळून आलं नाही. मग यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण काहीतरी चुकीचं नक्कीच करत असतो आणि आपण विचारही तसेच करत असतो, म्हणून तसं घडतही असतं. म्हणून मानसशास्त्रज्ञाचे डॉक्टर असलेल्या डॉक्टर पार्कर यांनी ठासून सांगितलं की प्रार्थनेद्वारा केली जाणारी उपचार पद्धती म्हणजे भोंदू वा गावठी रामबाण उपाय नाही, तर प्रार्थनेद्वारा अंतर्मनावर प्रभाव टाकून उपचार करण्याची वैद्यकीय पद्धत मात्र नक्कीच आहे. आणि आज मनोशारीरिक चिकित्साशास्त्राच्या नजरेत अंतर्मन हे अनेक रोगांचं मूळ आहे आणि ज्यात संधिवात, दमा, ताप, मल्टिपल स्क्लेरोसिस, क्षयरोग, अल्सर, उच्च रक्तदाब यांचा समावेश होतो. आणि मनोशारीरिक चिकित्सेच्या सिद्धांताला ॲलोपॅथीचे चिकित्सक विवाद्य व संदिग्ध मानतात आणि म्हणून त्यानुसार आपण अंतर्मनानं सर्व काही बदलू शकतो हे मात्र निश्चित. म्हणून अंतर्मनाचं काम कशाप्रमाणे चालतं या बाबतीतले काही महत्त्वाच्या घटकांवर मला इथं भर द्यायचा आहे आणि तेच तुम्ही समजून घेतले पाहिजे. एकदा एक माणूस नक्कीच त्या लेखकांपाशी आला आणि म्हणाला की मला डोकेदुखीचा त्रास नाही. असं मी सतत स्वतःशी म्हणत असतो तरी माझं हे दुखणं बरं होत नाही. असं का होत आहे? अंतर्मन अशा विरोधाभास असलेल्या गोष्टी सहजासहजी स्वीकारत नाही. ज्या गोष्टी खऱ्या आहेत असं तुम्हाला वाटतं वा तुमचा त्याचा विश्वास असतो की ज्या गोष्टीचा तुम्ही जितकं शक्य होईल तितका स्वीकार करता त्याच गोष्टी अंतर्मनही स्वीकारतं आणि तुमची कल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. अशी शक्यता जेव्हा तुम्ही मनापासून स्वीकारता तेव्हा अंतर्मन तुम्हाला सहकार्य करेल आणि अंतर्मनावर प्रभाव टाकण्यासाठी तुम्हाला त्यांच्या सहकार्याचं प्रमाण वाढवावंच लागतं. तुम्ही जर अंतर्मनाला पटवू शकलात तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होणार नाही. तुमची डोकेदुखी पळून जाईल. आणि मी त्याला ही पद्धत सुचवली. डोकेदुखीचा त्रास निघून जात आहे असं शांत आणि हळुवारपणे वरचेवर सांगत राहा. अशा प्रकारे हुशार, चलाक आणि स्वतःची सखोल जाणीव असलेल्या अंतर्मनापर्यंत ही कल्पना वा निष्कर्ष अधिक चांगल्या प्रकारे पोहोचवणं त्याला शक्य होईल आणि त्याचा परिणाम दिसू लागला की मग आता परत कधीही त्रास होणार नाही अशी पुस्ती जोडायची. मग वरचेवर होणाऱ्या अर्धशिशीच्या त्रासानं हैराण झालेल्या त्याला पुढे कधीही डोकेदुखीच्या त्रासानं संतापलं नाही आणि मग दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी आपल्याला अर्धशिशीचा त्रास होणार असा त्याचा पक्कम विश्वास होता. आणि असं वाटणं ही तर त्याच्या अंतर्मनाला नकळत दिली गेलेली सूचनाच होती आणि त्यामुळे साहजिकच त्या विशिष्ट वेळेला त्याला डोकेदुखीचा त्रास हा व्हायला लागला आणि भाग पाडलं जात होतं. आज मंगळवार सकाळ आहे, आता मला डोकेदुखी व्हायला हवी आहे अशी जणू सूचना अंतर्मनाकडून मिळायची. वर सुचवलेल्या विरुद्ध अशा उपयुक्त सूचनांनी या नकारात्मक सूचना नक्कीच दूर झाल्या. आणखी एक उदाहरण बघा. काही वर्षापूर्वी अतिशय हुशार स्त्री माझ्याकडे आली. तिला सोरायसिसचा त्रास असण्यानं तिने सांगितलं. मलम लावलं की सोरायसिसचा त्रास संपतो आणि मलम लावायचं बंद केल्या त्रास पुन्हा सुरू होतो असं तिचं म्हणणं होतं. ती कोणावरही रागावलेली नव्हती. उलट ती खूपच धार्मिक वृत्तीची आणि भावनिक दृष्ट्याही खूपच संतुलित वाटत होती. तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की सोरायसिसचा त्रास परत उफाळून येईल या सततच्या भीतीखाली ती जगत होती आणि त्याचा परिणाम असा झाला होता की तिच्या अंतर्मनाला तशी खूपच सामर्थ्यशाली सूचना मिळालेली होती. आणि जसं की आपलं पाहिलं त्या अंतर्मनाचं काम हे त्याला मिळालेल्या सूचना आणि विश्वास यावर आधारित असतं आणि त्याचा प्रतिसादही त्यानुरूपच होता.
म्हणून ती दिवसातून 2-3 वेळा स्वतःला आश्वस्त करत होती, मी एकदम व्यवस्थित, निर्मळ आणि परिपूर्ण आहे. माझी कांती परिपूर्ण आहे. मी बरी झालेली आहे. पण काहीच घडत नव्हतं. तिच्या बाबतीतही काय होतं हे तुम्ही सहजपणे समजून घेऊ शकता. माझी त्वचा निर्मळ परिपूर्ण आहे. असं जेव्हा जेव्हा ती म्हणायची तेव्हा तेव्हा तिच्या मनात द्वंद्व सुरू व्हायचं आणि तिच्यामधलं काहीतरी तिला म्हणायचं, नाही तसं नाही, तुझी त्वचा निर्मळ परिपूर्ण आहे. म्हणून पुढे दिलेलं तंत्र तिच्या बाबतीतही अगदी व्यवस्थित लागू पडतं. तिनं दिवसातून 3 वा 4 वेळेला 5 वा 10 मिनिटं असं म्हणायला सुरुवात केली. अधिक चांगलं होण्यासाठी हा बदल होत आहे आणि यामुळे तिच्या बाह्यमन आणि अंतर्मन यात कोणत्याही प्रकारचा झगडा निर्माण होत नव्हता आणि त्याचा परिणाम दिसून आला. तिचा सोरायचा त्रास कमी कमी होत पूर्ण बंद झाला. हा त्रास परत कधीच उफाळून आला नाही आणि परतीच्या सूचनांचा मार्गच तिनं बंद केल्याची मला खात्री झाली. म्हणून अंतर्मन तुमच्या बरं करणारं यावर विश्वास ठेवा. अंतर्मनाचंच तुमचं सारं शरीर निर्माण केलेलं असतं आणि त्यामुळे या अंतर्मनाला तुमच्या शरीराच्या सगळ्या क्रिया आणि कार्य माहिती असतात. बरं करण्याच्या बाबतीत आणि शरीराचं योग्य परिपूर्ण संतुलन राखण्याच्या बाबतीत अंतर्मनाला तुमच्या बाह्यमनापेक्षा अधिक माहिती असते. याच अंतर्मनाला कधीकधी तुमच्या आतला खोल आवाज असंही म्हटलं जातं आणि जगातल्या सगळ्या शहाण्या माणसांपेक्षा अंतर्मनाला तुमच्या शरीराची जाण अधिक मात्र असते. आणि कधीही मनावर बळजबरी करू नका. ती एकदम पवित्र, संपूर्ण आणि परिपूर्ण आहे असं म्हणणाऱ्या लोकांना काही चांगले परिणाम दिसून येत नाहीत असं आम्हाला म्हणायचं नाही. नक्कीच त्याच्याबाबत परिणाम दिसून येतात, कारण त्याबाबत स्वतःला पटवण्यात ती यशस्वी होतात आणि एखाद्यावर ठेवलेल्या फाजील आंधळ्या विश्वासातूनही परिणाम दिसून येतात. म्हणून मानसशास्त्रज्ञ असलेल्या एका मित्रानं त्यांच्या एका फुफ्फुसात संसर्ग झाल्याचं मला सांगितलं आणि क्षयरोगाची लागण झाल्याचं किरण आणि इतर तपासण्यातून दिसून येत होतं. रोज रात्री झोपण्यापूर्वी तो शांतपणे स्वतःला सांगायचा, माझ्या फुफ्फुसातील प्रत्येक पेशी, नस आणि स्नायू आता शुद्ध, नीट आणि परिपूर्ण होत आहे. माझं सगळं शरीर आता निरोगी होत पूर्वपदावर येत आहे. अगदी हेच शब्द नसतील तर त्याच्या सांगण्याच्या मतितार्थ हाच होता की एका महिनाभरात त्याला पूर्णपणे बरं वाटलं आणि त्यानंतर केलेल्या किरण तपासणीत कोणताही दोष आढळून आला नाही. मला त्याची पद्धत जाणून घ्यायची होती आणि त्यामुळे तो झोपेच्या आधी हे शब्द उच्चारायचा हे मी त्याला विचारलं आणि त्यानं सांगितलं सुद्धा. म्हणून त्यानं त्याचं उत्तर असं होतं की आपल्या अंतर्मनाची गतिशील कृती ही आपण झोपलेलो असताना अखंड सुरू होत असते आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा झोपेच्या अधीन असता तेव्हा तुमच्या अंतर्मनाला काहीतरी चांगलं काम करायला द्या. आणि हे खूपच चाणाक्ष उत्तर होतं. आरोग्य आणि संतुलन राखण्याची सूचना देताना त्यानं कधीही त्याचा त्रासाचा उल्लेख नावानं केला नाही. म्हणून आपल्या आजाराशिवाय व त्याला काहीतरी नाव देऊन त्याच्याबद्दल बोलताना तुम्ही अगदी टोकाचा विचार करता असं मला ठामपणे वाटतं. त्यामुळे होतं असं की त्याकडे तुमचं लक्ष वेधून घेतलं जातं आणि आजाराविषयी भीती निर्माण करून ते तुमच्यामधलं चैतन्य हिरावून घेतं आणि तुमच्या शक्तीचा ऱ्यास करतात. वर उल्लेख केलेल्या मानसशास्त्रज्ञाप्रमाणे तुम्ही चांगले मानसिक शल्य विराशद बनवू शकता. तसंच झाल्याच्या झाडाला वाळलेल्या फांद्या जशा झाडावरून गळून पडतात तसेच तुमचे त्रासही निघून जातील आणि स्वतःला मनाला मानेल त्याप्रमाणे आपल्या दुखण्या खुपण्याला जर तुम्ही सतत नावं ठेवत बसलात तर त्याचा बाऊ करायला लागतात तर कल्पनेतल्या त्या गोष्टी मग तुमच्यासाठी सर्वाधिक भीतीदायक गोष्टी बनतील. म्हणून अंतर्मनावर प्रभाव टाकण्याचं तंत्र पुढील प्रमाणे आहे. तसा प्रभाव तुम्ही टाकलाच पाहिजे. बाह्य मनाकडून म्हणजे जागरूक मनाकडून आलेली तुमची विनंती मान्य करायला अंतर्मनाला प्रवृत्त करणं हे यात सर्वाधिक महत्त्वाचं असतं. ही सुपूर्द करण्याची प्रक्रिया अर्धवट झोपेच्या अवस्थेत असताना सर्वोत्तम प्रकार पार पडत असते आणि ती पार पाडायची असते. म्हणून तुमच्या अंतर्मनात अपरंपार बुद्धिमत्ता, कौशल्य आणि सामर्थ्य वसलेले असते आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला नक्की काय हवं आहे आणि अगदी शांतपणे विचार करा आणि अगदी या क्षणापासून सगळ्या गोष्टींची पूर्तता होताना बघा. प्रचंड खोकला झालेल्या आणि घसा दुखत असलेल्या लहान मुलीसारखं बना. ती ठामपणे आणि सतत म्हणत असते की आता खोकला पळून जात आहे, आता खोकला पळून जात आहे. तासाभरात तिचा त्रास दूर होतो. अगदी साधेपणाने या तंत्राचा अवलंब आपण केला पाहिजे आणि लहान मुलाच्या मनाप्रमाणे आपण ते म्हटलं पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे. अंतर्मनाचा वापर करत असताना तुम्ही विरोधकांकडे निर्देश करत नाही. तुम्ही इच्छाशक्तीचा वापर करत नाही. तुम्ही इच्छाशक्तीचा नाही तर कल्पनाशक्तीचा उपयोग करता आणि तुम्ही स्वतंत्र मुक्त अवस्थेची कल्पना करता. या मार्गात तुम्हाला स्वतःची बुद्धिमत्ता गवसते आणि साधा सोपा निरागत चमत्कार घडवून आणणारा विश्वास टिकवून ठेवण्यास ती बांधील असते. म्हणून कोणत्याही त्रास व आजाराशिवाय तुमचं चित्र तुम्ही रेखाटलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. तुम्ही रेखाटत असलेल्या मुक्त अवस्थेच्या भावनेची कल्पना करा. या क्रियेतील सगळे अडथळे तोडून टाका. साधा मार्ग हा नेहमीच सर्वोत्तम असतो. जागरूक आणि अंतर्मनातील परस्पर संबंध आणि त्या तुलनेत ऐच्छिक आणि अनैच्छिक मंजतंतू विषयक यंत्रणा याच प्रतिबिंब असलेली जैविक यंत्रणा
तुमच्या शरीरामध्ये असते हे लक्षात घ्या. आणि या दोन यंत्रणा कधी कधी वेगवेगळ्या वा कधी कधी एकत्रितपणे काम करू शकतात. जेव्हा तुम्ही पेशी यंत्रणा आणि डोळे, कान, हृदय, यकृत, मूत्राशय अशा वेगवेगळ्या अवयवांच्या रचनांचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या अवयवांमध्ये पेशी समूह असतो. त्या पेशी समूहाची एक बुद्धिमत्ता असते. त्यानुसार हा सगळा समूह एकत्र कार्य करत असतो आणि आपले मास्टर माइंड म्हणजे जागृत मनाच्या सूचनानुसार या समूहाला आज्ञा स्वीकारणे आणि त्यांचे तर्क सुसंगत अनुमान काढणे शक्य होते. आणि त्यामुळे ज्या प्रकारात मागे वर्णन केलेल्या मानसशास्त्रज्ञांच्या घटकेमध्ये रचनात्मक आणि सकारात्मक सूचनांच्या फुफ्फुसांच्या समूह बुद्धिमत्तेने योग्य तो प्रतिसाद दिला आहे. आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हेच मन वापरून आपण नक्कीच चांगल्या गोष्टी घडवू शकतो. आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत असेल किंवा आयुष्यामध्ये आपल्याला ते लढायला लागत असेल तर आपण त्याप्रमाणे विचार करून त्या गोष्टी नाहीशा करू शकतो. आणि आपलं अंतर्मन आपलं सर्व काही ऐकत असतं आणि त्याला आपण ते सांगितलंच पाहिजे. ते सांगितलं तर तो त्याविषयी तो काम करत असतो. जसं आपण स्वामींवर पूर्ण मनापासून विश्वास ठेवतो आणि आपल्या अंतर्मनाला माहिती असतं की स्वामी आपल्याला सर्व काही देतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असेच कायम राहतील. म्हणून त्या विश्वासावर आपण जगत असतो आणि तो जो विश्वास आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून तसंच आपण जगलं पाहिजे. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आम्हाला सुखी समाधानी निरोगी ठेवा असं टाईप करा. आणि चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.